बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. बाळकूम येथे प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटर विरोधात आज सकाळी वेकअप ठाणेकर या संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणेकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. पाणी, वीज, ध्वनी प्रदूषण, पर्यावरण आणि आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामाचा मुद्दा उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी हा लढा अराजकीय असल्याचा दावा यावेळी केला आहे. तसेच हा प्रकल्प मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ॲमेझॉन डेटा सेंटर प्रवक्त्याने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टिकोन अवलंबत असल्याचे स्पष्ट केले. बाळकूम परिसरातील 53 एकर भूखंडावर अद्ययावत ॲमेझॉन डेटा सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र जनमताविनाच उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे पाणी, वीज पुरवठ्यावर ताण पडण्याबरोबरच ध्वनी प्रदूषण होणार असल्याचा दावा करत त्यास विरोध आहे. याच मुद्द्यावरून ठाण्यातील दक्ष नागरिकांच्या वेकअप ठाणेकर या संघटनेने प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला होता. संघटनेचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांनी आंदोलनाची हाक देत त्यात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यात प्रतिसाद देत अनेक ठाणेकर आज सकाळी आंदोलनात सहभागी झाले. सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान ठाणेकरांनी आंदोलनाला उपस्थिती लावून डेटा सेंटर विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय महगो, जगदीश खरेलिया, ऋताताई आव्हाड हे सहभागी झाले होते. दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी, वीज पळवून आम्हाला त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवसाचे 24 तास 90 डेसिबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे असा दावा करत नागरिकांनी प्रकल्पाविरोधात निषेधाचा सूर आवळला. ठाणे महानगरपालिकेची बहुचर्चित अनेक दिवसापासून रखडलेली भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागले. फायरमन पदासाठी होमगार्ड उमेदवारांना 5% समांतर आरक्षण लागू करण्याबाबत पालिकेने शुद्धीपत्र काढले असून त्यानुसार 19 पदे होमगार्डसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे फायरमनसह एकूण 808 पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे महानगरपालिकेने गट क्रमांक क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत महत्त्वाचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले. शासनाच्या 5 फेब्रुवारी 2008च्या निर्णयानुसार होमगार्डमध्ये किमान 3 वर्ष सेवा केलेल्या आणि फायरमन पदासाठी आवश्यक शैक्षणिक, शारीरिक आणि इतर पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी फायरमन संवर्गातील 5% समांतर आरक्षण लागू करण्यात आले. त्यानुसार एकूण 19 पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे रखडलेली भरती प्रक्रिया पुढे सरकली असून लवकरच फायरमनची 381 पदे, अभियंता संवर्गातील 107 पदे, सहाय्यक फायरमनची 13 पदे आणि चालक यंत्रचालकांची 207 पदे अशा एकूण 808 पदांची भरती केली जाणार आहे. महापालिकेने यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना होमगार्ड आरक्षणाचा पर्याय निवडता यावा यासाठी 24 ते 30 जुलै 2026 या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. नव्याने पात्र असलेल्या होमगार्ड उमेदवारांनी 17 ते 23 जुलै 2026 या कालावधीत अर्ज सादर करावेत असेही शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आले. अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांची भरती प्रथम करण्यात येणार असून इतर सहवर्गातील पदांची भरती स्वतंत्रपणे केली जाईल. त्यामुळे महापालिकेतील रखडलेली भरती प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या 6 अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याबाबत आमदार केळकर यांनी महापालिका स्तरावर पाठपुरावा करण्याबरोबरच अधिवेशनातही आवाज उठवला होता. भाजपच्या खोपड येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकांचा जनसंवाद या 112व्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत 6 मसाला गिरण्या अखेर बंद केल्यामुळे व्यापारी आणि रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले.
महात्मा फुले भाजी मंडईत सुमारे 500 गाळेधारक आहेत. या मंडईत अनधिकृतपणे 6 मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी आमदार केळकर यांच्याकडे धाक घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. आमदार केळकर यांनी महापालिका स्तरावर अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी त्या गिरण्या बंद करण्याचे आदेश दिलेत. या गिरण्या बंद होऊन पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी आणि नागरिकांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. दरम्यान पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा गाजला होता आणि त्यावेळी शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक मसाला गिरणीधारकांच्या बाजूने उभे राहिले होते. यावरून भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असे चित्र दिसून आले होते. दरम्यान नुकत्याच झालेल्या अधिवेशनात केळकर यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या मसाला गिरण्या बंद करण्यात आल्यामुळे व्यापारी आणि रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. रेल्वे गाडीत प्रवेश करताना झालेल्या क्षुल्लक वादातून एका प्रवाशाला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीला अखेर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने काल ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. घटनेचे उपलब्ध चित्रीकरण अत्यंत अस्पष्ट आणि पुसट असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र AI आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपीची माहिती गोळा करून पोलिसांनी त्याला अटक केले. AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्याची लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मारुती घुलगुले असे आरोपीचे नाव असून तो दिवा पूर्व येथे वास्तव्यास आहे. 18 मार्चच्या दिवशी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वरून तक्रारदार प्रवास करत होते. कल्याण ढिम्या लोकलमध्ये तक्रारदार यांनी प्रवेश केला. त्यांच्याकडील बॅग रॅकवर ठेवत असताना पायाचा धक्का आसनावर बसलेल्या मारुती याला लागला. त्यामुळे मारुती याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या करंगळीचे बोट मोडले. त्यांच्या करंगळीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी मे महिन्यात या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासामध्ये तक्रारदार यांच्याकडे चित्रीकरण होते, परंतु ते अस्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी AIचा आधार घेतला. AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोपीची माहिती मिळवत त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी हा दिवा येथे राहत असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाल्यानंतर पथकाने त्याला दिवा येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे नाव मारुती घुलगुले असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात त्याला काल अटक झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा
जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठाणे जिल्ह्यातील भाजपचे तब्बल 8 आमदार अनुपस्थित होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी केंद्र सरकारच्या योजनांचा प्रभावी आढावा, अंमलबजावणीतील त्रुटी आणि विकास कामांना गती याबाबत आढावा घेण्यात आला. दिशा समिती ही केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवणारी महत्त्वाची मानली जाते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रत्यक्ष जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी, त्यांची सद्यस्थिती, निधीचा वापर, लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा पोहोच आणि रखडलेली कामे, प्रशासकीय अडचणी आणि त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाते. संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेत लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची तसे अधिकाऱ्यांना थेट सूचना करण्याची संधी या बैठकीत उपलब्ध होत असते. प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण विकास, शहरी विकास, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेतला जातो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने दिशा समितीची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दिशा समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, निधीचा योग्य वापर होतोय की नाही, लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळतो आहे का याची तपासणी केली जाते. तसेच विकास कामातील अडथळे दूर करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे या बैठकीत लोकप्रतिनिधींची उपस्थिती केवळ औपचारिक नसून विकास प्रक्रियेला दिशा देणारी मानली जाते. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपच्या बहुतांश आमदारांनी उपस्थिती न लावल्याने राजकीय चर्चांना वेग आलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.